कॅच ड्रॉप आणि सिक्सर. करण्यासाठी पूर्णपणे आपल्या बॅटची ताकद गुरु बाबरे इथे नक्की पेश करेल. शॉट पुन्हा एकदा कव्हरला तोड चेंडू एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पहिली सिंगल कंप्लीट. दुसरी घ्यायची आणि बघायचं आता घडलंय काय. पंचांनी रेफर केलंय. तिसऱ्या पंचांची भूमिका आता वाढली आणि डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच पाहतायत आणि डिसिजन येईल आपल्यापर्यंत. शॉट भारी खेळला होता गुरुने. बॅक टू बॅक रन्स आता करायचे. खतरनाक खर तर गुरु बाबरेची बॅटिंग आहे आणि इथून विकेट बघायची आता सेफ पैकी आउट आहे. डिसिजन सातत्याने आम्ही चेक करतो वारंवार. आमचे तिसरे पंच बघतात कारण अत्यंत क्लोज आहे डिसिजन. कारण ज्यावेळी चेंडू आला बॉलर्स त्या ठिकाणी होता त्यामुळे आधी स्टंप बॉलरची पोझिशन त्या दरम्यान एक्झॅक्ट काय घडलं याची पाहणी इथे केली जाते आणि डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. 2 धावा पूर्ण मिळतील जय गणेश तळवडेला. आणि आता गुरु बाबरे समोर गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये नक्की आहे कारण 2 बॉल मध्ये 8 आल्यात आणि गुरु बाबरे मात्र इथून तुफानी बॅटिंग करतोय. वेगवान चेंडू आपल्या वेगाने बीट केलं आणि धावा संख्या टोटल धावा फलकावरती सध्या तुम्ही बघू शकाल 27 धावा. 5 चेंडू आणि 27 धावा. गुरु बाबरेला खरं तर वेगाने बीट केलं कारण स्पीडचा अंदाज घेणं गरजेचं होतं गुरुला. 27 धावा स्कोर वाढलाय पण षटक क्रमांक 4 आता शेवटच्या बॉलवर. अंतिम चेंडू आहे 27 धावा. ऑन स्ट्राइक गुरु. शॉट पॉवरफुल ब्युटिफुल षटकार गुरु बाबरेने केली आहे. 4थ्या षटकाची सिक्सरने समाप्ती. 4 ओव्हर मध्ये धावा पोहोचल्यात जय गणेश तळवडेच्या 33. देखील आगमन. चंचे साहेब आपलं सहर्ष स्वागत. आपणही व्यासपीठावरती यावं. शेवटच्या ओव्हरचा थरार. पहिलाच बॉल शरीरावरती होता. स्ट्राइक रोटेट झाले आणि गुरु स्ट्राइक वरती आलाय. तलवडे सपोर्टरचा खरं तर आता संपूर्ण क्रीडा रसिकांच्या नजरा या फलंदाजावरती आहेत ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 4 बॉल मध्ये 14 केल्यात. तो या ओव्हरमध्ये गोलंदाजाचा कर्दन काल ठरेल का आणि जय गणेश तलवडेला 50 पार धावा घेऊन जाईल का कारण 34 धावा आहेत. आणि आता 5 चेंडू गोलंदाजाच्या समोर येतो गुरु बाबरे. गुरुच्या बॅट मधून शॉट आलाय. लॉंग ऑन कडे चेंडू. खेळाडू तैनात आहे. वैभव फेक होतीये. सेकंड घ्यायची आहे. रिस्क आहे आणि धाव कंप्लीट. रिस्क होती. धाव कंप्लीट झाली. 2 धावा 36 धावा. डॉट बॉल येत नाहीयेत गुरुच्या बॅट मधून. धावा येत आहेत म्हणजे गोलंदाजावरती प्रेशर आहे. पहिली इनिंग समोर इतका तगडा फलंदाज ज्याच्या बॅट मधून सध्या फ्लो मध्ये रन्स येत आहेत. धावा संख्या 36. 4 बॉल पहिल्या 17चे शिल्लक. 36 धावा.
गुरुच्या बॅट मधून शॉट भरपूर उंच, खूपच उंच चेंडू आणि बघायचं आता कोण कॅच पकडेल. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा यशस्वी. आणखीन 2 धावा. जय गणेश तळवडेचा स्कोर वाढलाय. धावसंख्या 38 पर्यंत आहे. आणखी 3 बॉल आहेत. आणखी 3 बॉल आहेत. गुरु 3 बॉल वरती काय करेल. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती तरी प्रेक्षक हा सामना पाहतायत. त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता, एक्साइटमेंट आहे की गुरु बाबरे येणाऱ्या पुढील 3 बॉल वरती किती शॉट बाउंड्री पार घेऊन जाईल. ताकद भरपूर आहे गुरुकडे. शॉट ताकदीने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ठोकलाय सिक्सर. रन्स पोहोचल्यात 44. आणखी 2 बॉल आहेत. अनस्टॉपेबल बॅटिंग गुरु बाबरेची. काय एनर्जी आहे, काय शॉट सिलेक्शन आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये 2 ओव्हर मध्ये रणसंख्येला गिअर अप केलं आणि तुफानी हल्ल्याने नॉट आउट 7 बॉल मध्ये 24 धावसंख्येवरती खेळतोय गुरु. टाळा होऊन जाऊ द्या बॅटिंग साठी. 7 बॉल नॉट आउट 24 आणि 44 धावा टोटल आहेत. आणखी 2 बॉल आहेत. म्हणजे 50चा आकडा आता सहज दिसतोय जय गणेश तळवडेला. जर का गुरु आधी उतरला असता तर कदाचित 50 नव्हे तर 70चा आकडा हा सहज दिसला असता. अजूनही हरकत नाहीये. नवजवान पाषाणेच्या शेवटच्या 2 बॉलर्स वरती गुरुच्या बॅटिंगचा तडाखा. 2 बॉल शिल्लक आहेत. आमचे व्हॉलेंटियर चेंडू शोधतायत. आता बघायचं की 2 बॉल वरती गोलंदाज त्याची स्ट्रॅटेजी काय असेल. समोर गुरु सारखा फलंदाज आहे जो 2 ओव्हर मध्ये नवजवान पाषाणेच्या गोलंदाजीला उद्ध्वस्त करतोय. आणि आता 2 बॉल वरती तो 50चा आकडा जय गणेश तळवडे पार करेल का. 5वा चेंडू मार्गस्थ गोलंदाज. गुरुच्या बॅट मधून शॉट आलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय. आलाय चेंडू चौकार. रन्स आल्यात 48. 48 धावा. 28 नॉट आउट. 48 मध्ये एकट्या गुरुच्या 28 आहेत. काय खतरनाक बॅटिंग केली नवजवान पाषाणेच्या विरोधात. वंजारपाड्याचं हे मैदान जर कोणी आपल्या बॅटिंगने आज जिंकला असेल तर आधी अक्षय जाधव होता, किरण करडे होता आणि आता मात्र गुरु बाबरे वन साइड मागच्या 2 ओव्हर मध्ये बॅटिंग करतो आणि 48 धावा. शेवटचा बॉल. गोलंदाजाचा हा चेंडू. पंचांच्या निर्णयाकडे बघतोय फलंदाज. 49 धावा. वाईटची धावा ऍड होईल. आणखीन 1 बॉल आहे. 49. चांगलं टार्गेट सेट करायचंय. त्यासाठी गुरुने चांगलं फिनिशिंग टच दिलाय आणि आता 1 चेंडू पहिल्या इनिंगचा खेळ इथून कंप्लीट होईल आणि क्लीन बोल्ड. दांडी गुल केली आणि 50चं टार्गेट नवजवान पाषाणेला येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये. यानंतर या मॅच मधील विजेता संघ आणि JHC अंतराळ नीड यांच्यामध्ये सेकंड राऊंड